नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मनापासून स्वागत. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही शेतकऱ्याचं शेत असेल, इंडिव्हिज्युअल शेत असेल किंवा मग तो प्रोसेसर असेल किंवा ट्रेडर असेल किंवा एखादी आयसीएस असेल, तर त्या आयसीएस ने एखाद्या सर्टिफिकेशन बॉडीला ऍप्लिकेशन कसं करावं आणि त्या ऍप्लिकेशन आपण कसं भरावं हे बघितलं. तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिक सिस्टीम प्लॅन जो ग्रोवर ग्रुपचा आहे, म्हणजे फक्त आयसीएसचा जो आहे, तर तो कसा भरायचा हे आपण इथं बघणार आहोत. तर ऑर्गॅनिक सिस्टीम प्लॅन म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला भारत देश हा कशावर आधारित आहे, तर जे काही संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये जे काही कायदे कानून आहेत, तर त्याप्रमाणे आपल्या भारत देशाचं कामकाज चालतं. तर आयसीएस जी आहे म्हणजे इंटरनल कंट्रोल सिस्टीम जी आहे, तर तिचं कामकाज कसं चालतं, तिची काम करण्याची जी काही जो काही प्लॅन आहे त्याची सिस्टीम कशी आहे, तर ते ऑर्गॅनिक सिस्टीम प्लॅन मध्ये दिलेलं असतं. तर आता ग्रीन सर्ट बायो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या सर्टिफिकेशन बॉडीचं जे काही ऑर्गॅनिक सिस्टीम प्लॅनचा फॉर्मॅट आहे, तर तो कसा भरायचा हे आता इथं आपण बघणार आहोत. तर चला बघूया. सगळ्यात पहिलं जे आहे तर ते आहे ऑपरेटर डिटेल. म्हणजे जी काही आपली आयसीएस आहे, तर त्या आयसीएस चे जे डिटेल आपल्याला द्यायचे आहेत. नेम ऑफ आयसीएस, आयसीएसचं नाव जे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं नाव आहे ते आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ मॅन्डेटर, आपल्या आयसीएस ला एखादी दुसरी कंपनी मदत करत असेल, सपोर्ट करत असेल, तर त्यांचं नाव. जर एखादी गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर आपण हे काम करत असू, तर इथं लिहायचं आहे त्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचं नाव. समजा आपल्याला परंपरागत कृषी विकास योजनेतून आपण हे काम करत आहोत, तर आपल्याला इथं पीडी आत्मा आणि पुढं त्या जिल्ह्याचं नाव लिहायचे, म्हणजे पीडी आत्मा रत्नागिरी किंवा मग पीडी आत्मा बीड किंवा पीडी आत्मा अकोला, अशा पद्धतीने इथं मॅन्डेटरचं नाव लिहायचे. आता इथं मॅन्डेटरचं नाव लिहित असताना आपल्याला एकतर तुम्हाला एखादी दुसरी कंपनी सपोर्ट करत असेल त्यांचं किंवा मग गव्हर्नमेंट सपोर्ट करत असेल तर त्यांचं, या दोन्हींपैकी एकाचंच नाव लिहायचं आहे. आणि जर यापैकी कोणतीही कंपनी किंवा गव्हर्नमेंट स्कीम जर सपोर्ट करत नसेल, तर इथं आपल्याला डॅश करायचं आहे. त्याच्यानंतर आयसीएसचा ऍड्रेस लिहायचा, मॅन्डेटरचा ऍड्रेस लिहायचा, ते जी काही पीडी आत्मा असेल त्यांचा ऍड्रेस आपण इथे लिहू शकतो. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन, आयसीएस मध्ये जो कॉन्टॅक्ट पर्सन आहे, जो सर्टिफिकेशन बॉडी सोबत जे काही कम्युनिकेशन होणार आहे त्याच्यामध्ये काम करेल, त्यांचं आपल्याला इथं नाव लिहायचंय. मॅन्डेटर जे आहेत तर त्यांचा आपल्याला त्या मॅन्डेटरचा जे कोणी कॉन्टॅक्ट पर्सन आहे जो सर्टिफिकेशन बॉडी सोबत कॉन्टॅक्ट करेल त्यांचं नाव लिहायचं आणि इथं या आयसीएस मधील कॉन्टॅक्ट पर्सनचं आणि मॅन्डेटर मधील कॉन्टॅक्ट पर्सनचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर बी पॉइंट पाहूया आपण, फार्म डिटेल. पहिलं जे आहे टोटल एरिया ऑफ फार्म, म्हणजे आपली जी आयसीएस आहे या आयसीएस मधील सगळ्या शेतकऱ्यांच्या आटवरती जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या सगळ्यांची एकत्रित बेरीज म्हणजे आपला टोटल एरिया ऑफ फार्म. बरोबर. त्याच्यानंतर टोटल एरिया अंडर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. आता आटपैकी उदाहरण समजा घ्यायचं म्हटलं तर एखाद्या शेतकऱ्याला 2 हेक्टर जमीन आहे, बरोबर. किंवा मग आता इथं आपण टोटल एरिया ऑफ फार्म म्हणतोय, समजा आपल्याकडे 25 शेतकरी आहेत आणि सगळ्यांचं मिळून जे काही आटवरती क्षेत्र आहे हे 35 हेक्टर आहे. पण आता या 35 हेक्टर पैकी हे शेतकरी फक्त 32 हेक्टर ऑर्गॅनिक शेतीला देत आहेत, तर मग इथं टोटल एरिया अंडर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हे 32 हेक्टर येणार आहे. त्याच्यानंतर टोटल एरिया अंडर कन्व्हेन्शनल फार्मिंग, जे सर्टिफिकेशन मध्ये आहे ऑर्गॅनिकच्या, तोच आपला कन्व्हेन्शनल फार्मिंग एरिया असणार आहे पहिल्या वर्षी. आता टोटल एरिया अंडर कन्व्हेन्शनल फार्मिंग याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. आता इथे खाली पॉइंट आहेत ते बघा. टोटल एरिया अंडर कन्व्हर्जन, इन कन्व्हर्जन 1 स्टेटस, IC1 स्टेटस, IC2 स्टेटस आणि IC3 स्टेटस. आता आपण जर पहिल्या वर्षी मध्ये असू तर आपले जे काही सगळा एरिया आहे तर तो हा IC1 मध्ये येणार आहे. पण जेव्हा आपण दुसऱ्या वर्षामध्ये जाऊ तेव्हा आपला जो एरिया आहे तो IC2 मध्ये येणार आहे. पण दुसऱ्या वर्षामध्ये गेल्यानंतर काही शेतकरी जर नव्याने ऍड झाले तर त्यांचा नव्याने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे IC1 मध्ये
आणि दुसऱ्या वर्षामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे IC2 मध्ये येणार आहे. त्याच पद्धतीनं तिसऱ्या वर्षामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांचं स्टेटस हे IC3 मध्ये असेल आणि त्यांचा एरिया हा IC3 ला जाईल. दुसऱ्या वर्षी असणाऱ्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे IC2 ला आणि पहिल्या वर्षी असणाऱ्या शेतकऱ्यांचं क्षेत्र IC1 ला. आता ह्या तीनही IC1, IC2 आणि IC3चं एकत्रितपणे जे काही क्षेत्र आहे तर ते आपल्याला टोटल एरिया अंडर कन्व्हेन्शनल फार्मिंग मध्ये येतं. त्याच्यानंतर टोटल एरिया अंडर ऑर्गॅनिक स्टेटस म्हणजे एखाद्या ICSच्या या तीनही स्टेज पूर्ण झाल्या असतील, IC1, IC2 आणि IC3 या तीनही स्टेज पूर्ण होऊन त्यांना जर सर्टिफिकेट हे जे ऑर्गॅनिकचं मिळालेलं असेल, ऑर्गॅनिक स्टेटस जर मिळालेलं असेल, तर जे काही ज्या क्षेत्राला ऑर्गॅनिक स्टेटस मिळालेलं आहे ते क्षेत्र आपल्या इथं लिहायचं आहे. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जर अॅन्युअल क्रॉप जर घेत असू तर 24 महिने पूर्ण झाल्यानंतर जे क्षेत्र आहे ते ऑर्गॅनिक मध्ये येतं आणि जी काही फळ पिकं वगैरे घेत असू तर ते 36 महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजे NPOP चे जे काही स्टँडर्ड्स आहेत, CBचे जे काही स्टँडर्ड्स आहेत तर ते पूर्णपणे फॉलो करून जर आपण व्यवस्थित हे 3 वर्षांचं ऑडिट पूर्ण केलं असेल तर आपण ऑर्गॅनिक स्टेटस आपल्याला मिळतं आणि ते क्षेत्र या ऑर्गॅनिक स्टेटस मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ फार्मर्स आपल्या ICS मध्ये किती शेतकरी आहेत त्यांची संख्या इथे लिहायची. टोटल नंबर ऑफ फार्मर्स हॅव्हिंग लँड ग्रेटर दॅन 4 हेक्टर म्हणजे आता आपल्या ICS मध्ये समजा 35 शेतकरी आहेत आणि त्या 35 शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याचं क्षेत्र हे 4.5 हेक्टर. मग इथं आपल्याला एक लिहायचं आहे म्हणजे आपल्या ICS मध्ये 4 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी किती आहेत त्याचा आकडा आपल्या इथं द्यायचा आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 4 हेक्टर पेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांचं कंपल्सरी ऑडिट हे CB द्वारे दरवर्षी केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे C पॉइंट म्हणजे फार्मर डिटेल. आता प्रत्येक शेतकऱ्याचे इंडिव्हिज्युअल आपल्याला डिटेल इथं द्यायचे आहे. आता जेवढे शेतकरी असतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे आपल्याला 500 असू शकतात, 25 म्हणजे 25 असू शकतात, 25च्या पुढेच असणार आहेत ही सगळे शेतकरी कारण की 25च्या पुढे आणि 500च्या आत असतील शेतकरी तर त्यांची एक ICS स्थापना आपल्याला करता येते. नेम ऑफ फार्मर शेतकऱ्याचं नाव लिहायचे, कोड नंबर. आता हा कोड नंबर आपल्याला ज्यावेळेस आपण पहिल्या वर्षामध्ये असू तर तेव्हा कोड नंबर ऍप्लिकेशन करत असताना देता येत नाही कारण की आपल्याला जेव्हा आपण शेतकऱ्याची माहिती ही ट्रेसनेट वरती अपलोड करतो तेव्हा त्याचा ट्रेसनेट कोड हा जनरेट होतो आणि मग आपण तिथं तेव्हा हा कोड नंबर टाकू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा आपण ही रिन्युअलची प्रोसेस करत असतो तेव्हा हा कोड नंबर आपण त्या शेतकऱ्याचा टाकू शकतो आणि प्रत्येक शेतकऱ्याचा कोड नंबर एकदा रजिस्टर झाला की तो कायमस्वरूपी तोच राहतो, तो बदलत नाही. त्याच्यानंतर लोकेशन, त्या शेतकऱ्याचं शेताचं लोकेशन ऍड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. सर्वे नंबर म्हणजे जो काही गट क्रमांक आहे 93, 92 जो काही असेल तर तो गट सर्वे नंबर आपल्या इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर एरिया, तर त्या शेतकऱ्याच्या आठवरती एकूण किती एरिया आहे तर तो आपल्याला इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉप्स, त्या शेतकरी कोणकोणते क्रॉप घेत आहे तर ते आपल्याला इथे त्याची नावं लिहायची, अशी प्रत्येक शेतकऱ्याची माहिती लिहायची. आता या OSP मध्ये समजा 500 शेतकरी असेल तर 500 शेतकऱ्यांची माहिती देणं शक्य नाही तर मग आपल्याला त्या सर्टिफिकेशन बॉडीचं जे काही AFLचं फॉर्मॅट आहे म्हणजे अप्रुव्हल फार्मर लिस्टचं फॉर्मॅट ते अशा पद्धतीने असतं. तर या अप्रुव्हल फार्मरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती पूर्ण द्यायची आहे आणि इथं आपण खाली नोट मध्ये देऊ शकतो की प्लीज चेक अटॅच अप्रुव्हल फार्मर लिस्ट. मग या अप्रुव्हल फार्मर लिस्ट मध्ये सगळंच असतं, कोड, फार्मर नंबर, त्याचं फादर्स नेम, आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर त्यांचं विलेज, मोबाईल नंबर, तालुका, डिस्ट्रिक्ट, जे काही ऍड्रेस हे सगळं इथे येतं, पिनकोड, त्यांचा टोटल एरिया किती आहे, ऑर्गॅनिकला किती दिला आहे, शेवट डेट ऑफ लास्ट यूज फॉरबिडन प्रोडक्ट म्हणजे सगळ्यात शेवटी रसायनांचा वापर कधी केला त्याची तारीख असेल, ICS मध्ये रजिस्टर कधी झाला, त्याच्यानंतर त्याचा फील्ड नंबर काय आहे म्हणजे सर्वे नंबर, त्याचं लॅटलॉग, या सगळ्या गोष्टी या AFLच्या फॉर्मॅटमध्ये येत असतात. पुढे क्रॉप दिलेले आहेत तर त्या क्रॉपची नावं, त्याचा एरिया, एस्टिमेटेड यील्ड, तर हे आपल्याला
OSP मध्ये न देता पूर्ण AFL मध्ये आपण ही माहिती भरू शकतो. AFL ही कशी भरायची हे याचा आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करू. त्याच्यानंतर डी पॉइंट आपण आता इथं बघणार आहोत. तर याच्यामध्ये दिलेलं आहे एरिया अंडर ऑर्गॅनिक फार्मिंग अँड क्रॉप समरी. आता आपल्या इथं क्रॉप समरी द्यायची आहे. आपल्याकडे समजा 35 शेतकरी आहेत, बरोबर. तर त्या 35 शेतकऱ्यांकडे सगळ्यांकडे काही सारखंच पीक नसतं. प्रत्येक शेतकऱ्याकडे हे वेगळं वेगळं पीक असू शकतं. मग आता ते जी काही पिकं आहेत त्याची समरी आपल्याला इथं द्यायची आहे. पहिलं म्हटलं आहे प्लॉट नंबर, सर्वे नंबर. म्हणजे आता इथं प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे नंबर देणं शक्य नाही. द्यायचाच असेल तर त्या शेतकऱ्याचा सर्वे नंबर नुसार मग क्रॉप आपल्याला द्यावे लागतील, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्यामुळे इथं आपल्याला परत पुन्हा जशी वरती इथं टीप आपण दिली होती तसंच इथं आपल्याला टीप द्यायची आहे की प्लीज चेक द अटॅच्ड AFL फॉर डी पॉइंट, असं आपण इथं देऊ शकतो. तर मग आपल्याला इथं प्लॉट नंबर द्यायचा आहे. जर गरज पडली समोरच्या सीबीने मागितलंच तर आपल्याला इथं द्यावा लागेल, कारण प्रत्येक सर्टिफिकेशन बॉडीचा फॉर्मॅट हा वेगळा असू शकतो. त्याच्यानंतर सीझन, आपण कुठल्या सीझनसाठी पीक घेत आहोत. समजा खरीप 2023 किंवा रब्बी 2023 अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता खरीप 2023 मध्ये 98 नंबरच्या गटामध्ये मेन क्रॉप कोणता आहे. समजा सोयाबीन असेल तर इथं सोयाबीन लिहायचंय. इंटरक्रॉप जर तूर असेल तर तूर लिहायचे. मूग असेल तर मूग, जे काही असेल ते लिहायचे. जर नसेल तर डॅश करायचंय, तिथं काही लिहायचं नाहीये. त्याच्यानंतर एरिया, या 98 गटामध्ये खरीप 2023 मध्ये सोयाबीन होतं, त्याचा एरिया समजा 1 हेक्टर असेल तर इथे लिहायचे 1. समजा 1 एकर असेल तर लिहायचे 0.40. त्याच्यानंतर जर 2 एकर असेल तर लिहायचे 0.80. अशा पद्धतीने हे क्षेत्र आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर इस्टिमेटेड यील्ड. इस्टिमेटेड यील्ड म्हणजे अंदाजित उत्पादन. त्या 1 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये जे सोयाबीन आपण लावलेलं आहे तर त्याचं अंदाजित उत्पादन किती येऊ शकतं त्याचा आकडा इथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर स्टेटस, आता जे काही खरीप 2023 मध्ये सोयाबीन केलेलं आहे तर तो शेतकरीचं जी काही जमीन आहे तर ती कोणत्या वर्षामध्ये सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. मग पहिल्या वर्षी जर असेल तर IC1, दुसऱ्या वर्षामध्ये असेल तर IC2 आणि तिसऱ्या वर्षी जर असेल तर IC3 असं स्टेटस आपल्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता इथं आपण बघू शकता, इथं क्रॉपचे नावं दिलेले आहे. हा डी पॉइंट आहे. तर या क्रॉपचे नावं इथं दिलेले आहे. समजा आता सोयाबीन असेल तर पूर्ण ICS मध्ये मिळून सगळ्या शेतकऱ्यांचे मिळून सोयाबीनचं क्षेत्र किती आहे ते द्यायचं आहे. या सगळ्या क्षेत्राचे मिळून इस्टिमेटेड यील्ड किती आहे ते द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पिकाचं जे काही एरिया आहे, इस्टिमेटेड यील्ड आहे, ते मेन आहे की इंटरक्रॉप आहे, तर हे सगळं द्यायचं आहे. जेवढी पिकं आहे या सगळ्यांचं आपण इथं सिरियली लिहायचं आहे. तर त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सीड अँड प्लांटिंग स्टॉक डिटेल्स. तर ह्याच्यामध्ये जे काही आपण लागवडीसाठी जे काही बियाणं वापरतो किंवा लागवडीचं जे काही साहित्य वापरतो त्याचं डिटेल आपल्याला इथं या ई पॉइंट मध्ये द्यायचं आहे. तर आता सगळ्यात पहिलं समजा आपण सोयाबीन घेतलं तर त्याचं जे काही सोर्स ऑफ सीड किंवा प्लांटिंग स्टॉक, समजा तुम्ही आंबा लावलात त्याचं प्लांटिंग स्टॉक येईल, बरोबर. त्याचं जे काही रोप आहे, बरोबर, ते कुठून आणलं तर ते प्लांटिंग स्टॉक येणार आहे. सोयाबीनच्या केसमध्ये बियाणं येणार आहे. तर सोर्स काय आहे, आता जर सेंद्रिय शेतीमध्ये जर बियाणं हे शक्यतो घरचंच वापरण्यासाठी सांगितलं जातं. जर घरचं बियाणं वापरत असाल तर इथं लोकल लिहायचं आहे. जर घरचं वापरत नसाल तर जिथून कुठून आपण हे बियाणं आणलेलं आहे त्या तिथला ऍड्रेस, तिथला सोर्स आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर ट्रीटेड, अनट्रीटेड. आता हे जे काही सोयाबीनचं बियाणं आहे याला बीज प्रक्रिया केलेली आहे की नाहीये हे द्यायचं आहे. जर केलेली असेल तर ट्रीटेड आणि केलेली नसेल तर अनट्रीटेड लिहायचं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये जे काही बियाणं आहे त्याला जर रासायनिक प्रक्रिया केली तर ते आपल्याला परवानगी नाही. त्याच्यानंतर कन्व्हेन्शनल किंवा ऑर्गॅनिक. आता जे काही बियाणं आपण वापरत आहोत सोयाबीनचं तर ते कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक बियाणं जे की साधारणपणे रासायनिक शेतीमध्ये वापरलं जातं तर ते कन्व्हेन्शनल आहे का
की मग ऑर्गॅनिक आहे, तर ते इथं लिहायचं आहे. तर पहिल्या वर्षी तर कुठल्याही शेतकऱ्याकडे हे बियाणं ऑर्गॅनिक नसणार आहे. इव्हन दुसऱ्या वर्षी पण नसणार आहे, तिसऱ्या वर्षी पण नसणार आहे. जेव्हा त्याच्या जमिनीला सॉरी त्याच्या जमिनीला ऑर्गॅनिक स्टेटस मिळणार आहे, तेव्हा त्या जमिनीमधून जे काही बियाण्याचं आपण उत्पादन करू, तेव्हा ते बियाणं ऑर्गॅनिक आपल्याला घेता येणार आहे. त्याच्यामुळे इथं तुम्ही अनट्रीटेड कन्व्हेन्शनल पहिल्या वर्षी दिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर जीएमओ आणि नॉन जीएमओ. आता जीएमओ म्हणजे काय, तर जिनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, आणि नॉन जीएमओ म्हणजे म्हणजे नॉन जीएमओ, नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये एनपीओपी स्टँडर्ड प्रमाणे आपल्याला जे काही जीएमओ सीड आहे ते वापरायला परवानगी नाही. अतिशय ते एकदम रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. सॉरी, ते प्रोहिबिटेड केलेलं आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आपल्याला वापरायला परवानगी नाही. तर मग आपल्याला इथं कंपल्सरी नॉन जीएमओ करावं लागेल. जीएमओ बियाणं आपल्याला चालत नाही. तर आपल्याकडे समजा 35 शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे मिळून समजा 15 क्रॉप आहेत, तर या सगळ्या क्रॉपची नावं आपल्याला वन बाय वन इथे एका खाली एक लिहावी लागतील. त्या प्रत्येकाचं सोर्स, ते बियाणं बीज प्रक्रिया त्याच्यावरती केलेली आहे की नाही, ते कन्व्हेन्शनल आहे की ऑर्गॅनिक, जीएमओ आहे की नॉन जीएमओ, हे सगळं द्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण इथं या ओएसपी मध्ये 5 पॉइंट बघितले ई पर्यंत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही पॉइंट आहेत ते कव्हर करणार आहोत. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.